तं सर्वभूतं हृदयं निमानतोऽस्मि जेति जगति माया यस्य कायाधवस्ते वचन रचनमेकं केवलं त्याक्यलयम् ध्रुवपदमपि यातो यत्कृपातमं सकल कुशल पात्रम् ब्रह्मपुत्र नतास्मितम्। जय जय श्री राधा, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। सब द्वारन को छोड़कर राधे आयो तेरो द्वार, वृषभान की लाडली मेरी ओर निहार, वृषभान की लाडली मेरी ओर निहार। गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद् भागवत महापुराण की जय। कृष्ण कन्हैया लाल की जय। ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर परम मंगलमय अकारण करुणा वरुणालय भक्त वांचे कल्पतरु तरिद्वित विनन्वित पीतांबरधारी बालकृष्ण लालकी वाङ्मय प्रतिस्वरूपी कथा म्हणे श्रीमद भागवत कथा होय। जीवाला 7 दिवसात मुक्ती मिळवून देणारा, मोक्ष मिळवून देणारा शास्त्र म्हणजे श्रीमद भागवत शास्त्र होय। ही जीव को संसार रूपी सागर से निकाल कर मेरे कन्हैया के चरण कमल में स्थित करने वाली कथा म्हणे श्रीमद भागवत कथा होय। या कथेचा साजरा होत असलेला सप्तम दिवस, सप्तम दिवसाच्या कथेविषयी भाष्य करण्यापूर्वी आपलं मन वाणी यांना पवित्र करण्याकरता प्रभूचं प्रेमानं 1 मिनिट संकीर्तन करू आणि तदनंतर आपण आपलं मन संसारातून कथेकडे वळवण्याकरता 1 मिनिट प्रेमानं संकीर्तन करू आणि पुढची कथा आपण पाहू। कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा
टाळी वाजवा. झुके घन श्यामा सीता झुके प्रभु रामा हरे राम हरे 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 राम हरे कृष्ण 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 बोला हरे राम हरे कृष्ण राम हरे कृष्ण हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे हरि बोल. हरे गोपाल कृष्ण भगवान परम पवित्र नैमिषारण्य नावाचं क्षेत्र आहे आणि त्या नैमिषारण्य नावाच्या क्षेत्रामध्ये 88,000 ऋषी आसनस्थ बसून सूत महोदयाकडनं कथा श्रवण करत आहेत. तीच कथा हरिद्वार क्षेत्री आनंद नावाच्या घाटावरती राजा परीक्षितीला शुकदेव भगवान सांगतायत. राजन, काल आपण अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा याच्या अनेक अशा लीला पाहिल्या. भक्त वत्सल, करुणा वत्सल, दीन वत्सल असणारा श्रीकृष्ण परमात्मा त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं गुणगान करत असताना लीला पाहत असताना नंद यशोदेचं प्रेम, गवळणींची भक्ती, कामदेवावरती विजय मिळवलेला आणि सर्वात मोठं देव आणि भक्ताचं मिलन, त्याला रास क्रीडा असं म्हणतात. राजा परीक्षितीला शुकदेव भगवान म्हणतात, राजन, ज्यावेळेस रास क्रीडा झाली, रास क्रीडा झाल्याच्या नंतर अनेक असे भगवंतांना लीला करत 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 वृंदावन सोडून, गोकुळ सोडून भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरा नगरीला जाणार. हे मथुरा नगरीला जात असताना प्रत्येक जण करुणाकंदन करत होतं, रडत होतं की देव आमच्यापासून दूर निघून जातोय, देव आमच्यापासून दूर निघून जातोय. कारण पुन्हा कन्हैया आमच्याकडे परत येणारच नव्हता हे सर्वांनाच माहिती झालं होतं. एकदा का श्रीकृष्ण परमात्मा बलराम दादा वृंदावन सोडून, गोकुळ सोडून इथून परत निघून गेले ना, पुन्हा वृंदावनात, पुन्हा गोकुळात श्रीकृष्ण परमात्मा परत येणारच नव्हते. सर्वांना ज्ञात होतं, प्रत्येक जण करुणाकंदन करत होतं, प्रत्येक जणाला वाटत होतं हा कन्हैया जाऊ नये, हा कन्हैया जाऊ नये, हा कृष्ण जाऊ नये आमच्यापासून दूर, हा कन्हैया आमच्यापासून दूर जाऊ नये. प्रत्येक जण म्हणत होतं, बाकी बिहारी मुझको देना सहारा, बाकी बिहारी मुझको देना सहारा, कहीं छूट जाए ना दामन तुम्हारा. बाकी बिहारी मुझको देना सहारा,
बिहारी मुझको देना सहारा, कहीं छूट जाए ना दामन तुम्हारा, कहीं छूट जाए ना दामन तुम्हारा। बाकी बिहारी मुझको देना सहारा, बाकी बिहारी मुझको देना सहारा, कहीं छूट जाएगा दामन तुम्हारा, कहीं छूट जाएगा दामन तुम्हारा। प्रत्येक जवळण श्रीकृष्ण परमात्म्याला बाकी बिहारीला म्हणत होती, पुन्हा कन्हैया तुम्ही आमच्याकडे परत येणार आहेत का नाही माहिती नाही, पण गेल्यानंतर आम्हाला विसरून जाऊ नका. कधीतरी या गवळणीची आठवण काढून वर्षातून एकदा दोनदा चारदा तरी किंवा 10 वर्षातून एकदा तरी या वृंदावनला पुन्हा परत या. तेवढ्यामध्ये महाराज गवळणींचा निरोप घेतला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अक्रूर काकाच्या समावेत अंबिका नावाच्या वनामध्ये आले, मथुरा नगरीमध्ये आले. आणि मथुरा नगरीमध्ये आल्याच्या नंतर आनंदानं महाराज सर्वांना आनंद झाला होता, दुःख झालं होतं. या कंस राजाचा वध केला आणि कंस राजाचा वध करून सांदीपान्य ऋषीच्या आश्रमामध्ये शिक्षण घेण्याकरता गेले. बघा, जगाचा मालक होता देव, पण या जगानं आदर्श घेतला पाहिजे म्हणून श्रीकृष्ण परमात्मा बलराम दादा वसुदेव आणि सांदीपान्य ऋषीच्या आश्रमामध्ये टाकलं शिकण्याकरता. आणि सांदीपान्य ऋषीच्या आश्रमामध्ये शिक्षणाकरता टाकल्यानंतर 64 दिवसामध्ये 64 कला अवगत केल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने. आणि 64 कला अवगत करून पुन्हा गुरु दक्षिणा देवी सांदीपान्य ऋषीला, जे सांदीपान्य ऋषीची मुलं समुद्राच्या कडेला मरण पावले होते, समुद्रानं मारून टाकले होते, त्या समुद्रातील मुलांना, सांदीपान्य ऋषीच्या मुलांना परत आणून गुरु दक्षिणा म्हणून सप्रेम भेट दिली. तिथून पुढे श्रीकृष्ण परमात्मा मथुरा नगरीमधील राज्य राजा उग्रसेन म्हणजे कंसाचा पिता उग्रसेन राजाला दिलं. आणि उग्रसेन राजाला राज्य दिल्याच्या नंतर या आस्ती आणि प्राप्ती ज्या कंसाच्या 2 पत्न्या होत्या, म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे मामी, या माम्यांनी त्रास द्यायला लागला. ज्या दोन्ही जरासंधांच्या मुली होत्या, आणि जरासंधांच्या मुली असताना अनेक वेळा, 1 नाही 2 नाही तर 17 वेळा जरासंधाने युद्ध केलं भगवान श्रीकृष्ण बरोबर. 17 वेळा देवानं सोडून दिलं. 18व्या वेळेस ज्यावेळेस युद्ध करण्याकरता आला त्यावेळेस काल यवन नावाचा दैत्य त्याच्यासोबत होता. आणि त्या काल यवनाचा मृत्यू मुचकुंद राजाकडून होणार होता, म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या रणांगणातून पळून गेले. आणि रणांगणातून पळून गेल्यानंतर तिथं भगवंताला रणछोड काना असं एक नाव पडलं. रणछोड काना नाव प्राप्त झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा इथं मुचकुंद राजाच्या गुहेमध्ये प्रवेश केला. आणि गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याच्या अंगावरती पिवळा पितांबर टाकला. आणि पिवळा पितांबर ते टाकून या काल यवनाला जरासंधाला वाटलं, या काल यवनाला वाटलं अरे मला भिवून इथं येऊन लपून बसला, इथं येऊन झोपलाय, म्हणून लात हाणली. जशी काल यवनानं लात हाणली, मुचकुंद राजा जागा झाला. एवढं तेज त्यामध्ये सामोले होतं महाराज. कित्येक युगापासून तो झोपलेला होता, निद्रा अवस्थेमध्ये होता. उठल्याबरोबर डोळे उघडले तर डोळ्यात राग, लालभुंद झालेला चेहरा पाहिला. लालभुंद झाल्यामुळे महाराज राग आला होता, राग अनावर झाला, डोळ्यातून अग्नी बाहेर निघाला आणि काल यवनाला भस्म करून काल यवनाला भस्म केलं. काल यवनाला भस्म केल्यानंतर महाराज इकडं मुचकुंद राजाच्या समोर अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले. आणि श्रीकृष्ण परमात्मा आल्यानंतर पाहिलं, मुचकुंद राजानं देवाचं दर्शन घेतलं. आणि देवाचं दर्शन घेऊन सांगितलं, देवा तुम्ही इथं कसं काय? देवानं सांगितलं काही नाही, तुझी झोप उठवण्याकरता आलो. त्याला स्वर्गाचे राज्य दिलं आणि तिथून परत आले. द्वारका नगरीमध्ये आले. सुंदर अशी द्वारका नगरीत निर्माण केली गुजरातमध्ये समुद्राच्या बेटावरती. आणि द्वारका नगरी निर्माण केल्यानंतर बलरामदादाचा विवाह झाला. तसा बलरामदादाचा विवाह झाला तसा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचाही विवाह संपन्न झाला. राजा परीक्षितीने प्रश्न केला, म्हणे महाराज आम्ही तर असं ऐकलं होतं की देवाचा एक नाही एक किती लग्न झालेत? 16,108. देवानं प्रत्येक लग्न काल जसं थाटामाटात केलं तसेच केले होते का? राजा परीक्षितीने प्रश्न केल्याबरोबर शुकदेव भगवंताने सांगितलं, राजन नाही म्हणे, ऐक घडलं असं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी मातेचा संसार सुरू झाला. जसा संसार सुरू झाला, संसार सुरू झाल्यानंतर बघता बघता एक मुलगा झाला त्यांना. एक मुलगा
एक मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर महाराज जन्माला आल्यानंतर 5-6 दिवसांनी त्याचं नामकरण ठेवलं. त्याचं नाव ठेवलं प्रद्युम्न. आणि प्रद्युम्न नाव ठेवल्यानंतर महाराज त्याच्या जन्माच्या वेळेस एक घटना घडली. शंभरासुर नावाचा दैत्य होता आणि या शंभरासुराला श्रीकृष्ण परमात्म्याचा कुळ नाहीसा करायचा होता, वंश नष्ट करून टाकायचा होता. या हेतून हा शंभरासुर श्रीकृष्ण परमात्म्याच्या नगरीमध्ये, द्वारका नगरीमध्ये मायावी रूप धारण करून आला. आणि मायावी रूप धारण करून आल्यानंतर सगळे झोपेत होते तेव्हा रुक्मिणी मातेच्या महलामध्ये आला. त्या 4-5 दिवसाच्या प्रद्युम्नाला उचललं, आकाश मार्गाने निघाला आणि आकाश मार्गाने जात असताना वाटेमध्ये समुद्र लागला. समुद्रामध्ये महाराज त्या प्रद्युम्नाला घेतलं आणि टाकून दिलं. मारण्याच्या हेतून या प्रद्युम्नाला समुद्रामध्ये टाकून दिलं. आणि समुद्रामध्ये टाकून दिल्यानंतर त्यानं विचार केला, आता हा काही जिवंत राहणार नाही, 5-6 दिवसाचा बालक. एवढ्यामध्ये महाराज म्हणतात ना, जाको राके साया ताको मार सके ना कोई, बालना बाका होता जिसका जिस पर प्रभु का हात है, तारणे वाला है भगवान, मारणे वाला है भगवान. याच न्यायाप्रमाणे प्रद्युम्नाला मारण्याच्या हेतून टाकलं त्यानं समुद्रामध्ये, त्या शंभरासुरानं. पण शंभरासुरानं महाराज टाकल्यानंतर भल्या मोठ्या माशानं त्या प्रद्युम्नाला घेऊन आणि तो मासा विहार करत होता. माशाच्या पोटात तो बालक तसाच राहिला आणि तो मासा विहार करत असताना, फिरत असताना एक दिवशी सकाळच्या वेळी कोळ्यांनी जाळं टाकलं त्या समुद्रामध्ये. जाळं आणि समुद्रामध्ये जाळं टाकल्यानंतर महाराज भला मोठा मासा या जाळ्याला अडकला. आणि जाळ्याला अडकल्यानंतर ते कोळी जे होते ना आनंदित झाले. आणि आज आपल्याला खूप काही मासे मिळाले. महाराज सर्व जणांनी जोर लावून तो मासा वर काढला तर फक्त एकच मासा होता, भला मोठा असा. तो मोठा मासा पाहिला, कोळ्यांनी वाटला अरे चला एवढा मोठा मासा तर आपला कोणी विकत घेणार नाही, एक काम करू, आपल्या नगरीचा राजा आहे शंभरासुर आणि या शंभरासुराला आपण हा मासा भेट देऊन टाकू. कदाचित राजा तरी आपल्यावरती खुश होईल आणि काही सुवर्ण मोहरा, काही सुवर्ण हिरे मोती देईल आपल्याला. या हेतून या कोळ्यांनी तो मासा घेतला. शंभरासुर राजाच्या राजवाड्यामध्ये आले, राजनगरीमध्ये आले. राजनगरीमध्ये आल्यानंतर राजा राजसिंहासनावरती बसला होता आणि राजसिंहासनावरती बसलेला राजाला पाहून नमस्कार केला. राजे नमस्कार, आज आम्ही तुम्हाला भेट आणली. काय भेट आणली? पहा, आम्ही एवढा मोठा मासा समुद्रातून पकडून तुम्हाला भेट देण्याकरता आणली आहे. शंभरासुर आनंदित झाला आणि शंभरासुराने तो मासा घेतला. त्याची मायावती नावाची एक दासी होती, दासीला सांगितलं जा या माशाचाच आज स्वयंपाक बनवायचा. तो स्वयंपाकगृहामध्ये मासा आणला गेला आणि स्वयंपाकगृहामध्ये मासा आणल्यानंतर महाराज तो मायावतीनं मासा कापला. जसा मायावतीने कापला तसा तो पोटात महाराज तो 6-7 दिवसाचा बाळ प्रद्युम्न बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला तिला पाहिला. बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला हा प्रद्युम्न तिनं पाहिला. आणि प्रद्युम्न पाहिल्यानंतर तिला मुलगा नव्हता. तिच्या पतीला आवाज दिला, स्वामी पाहिलं का, आज अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक देवानं आपल्याला काय दिलंय, बाळ आपल्याला भेट दिलाय. स्वामी हा शंभरासुर राजाला सांगू नका, कदाचित शंभरासुराला जर सांगितलं तर तो मुलगा तोच हिसकटून घेईल, आपल्याला मुलगा देणार नाही. त्याला सांगू नका, त्याला सांगू नका म्हटल्यानंतर दोघांचं ठरलं. आणि महाराज जे काही शंभरासुरानं आज्ञा सांगितली होती याचा स्वयंपाक करून दे, शंभरासुराला स्वयंपाक करून दिला. सायंकाळच्या वेळी त्या मुलाला घेतलं, एका जंगलामध्ये गेली. हिला मायावी विद्या येत होती या मायावतीला. आणि या मायावतीनं त्याला झोपेतून जागं केलं, बेशुद्ध अवस्थेतून शुद्धीवरती आणलं. शुद्धीवरती आणल्यानंतर महाराज एवढा सुंदर तो बाळ दिसत होता, जणू काही कामदेवाचाच अवतार होता. आणि कामदेवाचाच अवतार होता महाराज. राजा परीक्षितीला सुखदेव बघून त्यांनी प्रश्न केला, म्हणे राजन देवा कामदेवाचा अवतार? सुखदेवांनी सांगितलं, हो राजा, कामदेवच होता तो दुसरा. प्रद्युम्नाला मायावी विद्येनं मोठं केलं. 16 वर्षाचा प्रद्युम्न झाला आणि 16 वर्षाचा मायावी विद्येनं मोठं केल्यानंतर नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षी त्या जंगलामध्ये नारद महर्षी आले आणि मायावतीला सांगितलं, हे मायावती, हा तुझा मुलगा नाही तर हा तुझा पती आहे, पती. एवढ्यामध्ये मायावतीला काही ते पटत नव्हतं. मायावतीनं सांगितलं, मीच याला माशाच्या पोटातून काढलंय आणि आता 16 वर्षाचा केलाय आणि हा माझा पती कसा असेल? तेवढ्यामध्ये नारद महर्षीने सांगितलं, एक म्हणी पूर्वजन्मीची कथा तुला सांगतो. पूर्वजन्मी तू मायावती नव्हतीस, रती होतीस, रती. आणि हा जो प्रद्युम्न आहे ना, हा प्रद्युम्न नव्हता तर हा कामदेव होता, कामदेव. राजा परीक्षितीला सुखदेव भगवान सांगायला लागले, राजन तुम्ही म्हणला होतात ना की हा प्रद्युम्न कामदेव आहे, तर ऐका हा प्रद्युम्न कसा कामदेव आहे. ज्यावेळेस शंकरजींनी समाधी लावली होती आणि समाधी भंग करण्याकरता इंद्रदेव, चंद्रदेव या सगळ्यांनी कामदेवाला पाठवलं होतं.
कामदेवानी रती माता पुष्पक बाण घेतला होता हातामध्ये, पुष्पक बाण घेऊन आनंदाने नृत्य करत कैलासावर नृत्य करत होते. 1 नाही 2 नाही 6 महिने नृत्य करत होते. पण शंकरजीची काही समाधी भंग होत नव्हती. तेवढा या कामदेवानं पुष्पक बाण घेतला आणि प्रभूच्या हृदयावरती आघात केला. भोले बाबाच्या हृदयावरती छातीवरती बाण मारला आणि छातीवरती बाण मारल्यानंतर शंकरजी महाराज क्रोधित झाले, समाधी भंग पावली. जशी समाधी भंग पावली महाराज तिसरा नेत्र उघडला आणि तिसरा नेत्र उघडला पाहून महाराज समोर कामदेव होता. कामदेव हात जोडत होता. कामदेवाला वाटला आता आपण जिवंत राहू शकणार नाही. एवढ्यामध्ये तिसरा नेत्र उघडला, अग्नी बाहेर निघाला आणि कामदेव त्याच्यामध्ये जळून भस्म झाला. महाराज कामदेव जळून भस्म झाला. कामदेव जळून भस्म झाल्यानंतर रती समोर आली. रतीने ते भोले बाबाचे पाय धरले. भोले बाबाला म्हणत होती, बाबा अहो हे काय केलंय? आम्ही इंद्रदेव चंद्रदेव देवता लोकांच्या साह्यानं देवता लोकांच्या विनंतीला मान देऊन आम्ही तुमची समाधी भंग करण्याकरता आला होता. यात आमचा कसलाही अपराध नव्हता. काहीतरी हुशार द्या, आमचा पती मला परत द्या. एवढ्यामध्ये शंकरजीने सांगितलं, तुझा पती तुला परत मिळेल पण आता नाही. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी मातेच्या पोटी जो संतान जन्माला येईल ना, तोच तुझा पती हा कामदेव असेल. तोच तुझा पती कामदेव असेल. एवढ्या म्हटल्याबरोबर महाराज नारद महर्षीने त्या मायावतीला सांगितलं, हे मायावती, याच भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी मातेच्या पोटी हा मुलगा जन्माला आला. याचं नाव प्रद्युम्न आहे. तोच तू 16 वर्षाचा केलास आणि हा 16 वर्षाचा प्रद्युम्न त्यावेळी 6 दिवसाचा होता. याच नगरीतला राजा शंभरासूर, त्या शंभरासुरानं त्याचं हरण केलं. तुझ्या पतीला मारण्याचा प्रयत्न केला होता. मायावतीला राग आला. सर्व मायावी विद्या महाराज प्रद्युम्नाला शिकवली. प्रद्युम्नाला शिकवल्यानंतर शंभरासुरासोबत युद्ध करायला सांगितलं. शंभरासुरासोबत युद्ध करायला सांगितलं. महाराज इकडे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, बलराम दादा, रुक्मिणी माता, आपला 6-7 दिवसाचा बाळक गेला म्हणून सर्वजण दुःखी होते. महाराज रुक्मिणी माता रडत होती. रुक्मिणी माता म्हणत होती, कुठलं असं वैर असेल आमचं की मथुरा नगरी ही सोडून आलो, द्वारका नगरीमध्ये आले आणि द्वारका नगरीमधून आनंदानं राहत असताना कोणीतरी 5-6 दिवसाचा बाळ आमचा घेऊन गेलाय. 5-6 दिवसाचा बाळ कोणतरी घेऊन गेलाय. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला रुक्मिणी माता म्हणत होती, देवा तुम्ही तर अखिल कोटी ब्रह्मांडाचे मालक आहात ना, द्या ना माझा मुलगा मला परत हवाय. एवढ्यामध्ये महाराज अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक होता. पण प्रारब्धाच्या गतीपुढे कोणालाही जाता येत नाही. प्रारब्ध एक असं कर्म आहे जे देवाला सुद्धा भोगावं लागतंय. श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणी मातेला म्हणतात, रुक्मिणी त्या प्रद्युम्नाचं प्रारब्ध फक्त आपल्या जवळ 6 दिवस राहण्याचं होतं. तो 6व्या-7व्या दिवशी आपल्यापासून निघून गेला. बलराम दादा समोर आले, रोहिणी माता, रेवती माता समोर आल्या आणि रेवती माता समोर आल्यानंतर दोघेही रुक्मिणीची सातवण करत होते. रुक्मिणी मातेची समजूत करत होते. पण रुक्मिणी माता कशी राहणार? एकुलता एक मुलगा कोणीतरी राक्षस आपला 5व्या-6व्या दिवशी घेऊन गेला होता. इकडे या मायावतीनं प्रद्युम्नाला मायावी विद्येनं आणखी मोठं केलं. मोठं केल्यानंतर सांगितलं, जा शंभरासुरासोबत युद्ध कर. तुझ्या पतीपासून, आईपासून, तुझ्या वडिलापासून त्याला दूर केलंय ना, त्या शंभरासुराला तू सोडू नको. एवढ्यामध्ये महाराज हा प्रद्युम्न मोठा झाला. रागाच्या भरात महाराज शंभरासुराच्या नगरीमध्ये आला आणि शंभरासुराच्या नगरीमध्ये आल्यानंतर त्या राजाला पुकारलं, हे शंभरासुर राजा, मदानं अहंकारानं उन्मत्त झालास ना, तर आज हा प्रद्युम्न श्रीकृष्णाचा मुलगा तुझ्यासोबत युद्ध करायला तयार आहे. हे युद्धासाठी महाराज पुकारल्याबरोबर हा कोण आहे म्हणून शंभरासुर विचारत होता. थोड्यामध्ये प्रद्युम्नानं सांगितलं, ज्याला तू 6व्या दिवशी पळून आणलं श्रीकृष्णाच्या महलातून, तोच मी प्रद्युम्न आहे, श्रीकृष्णाचा मुलगा, रुक्मिणी मातेचा मुलगा. हे माझ्यासोबत युद्ध करायला. एवढ्यामध्ये पुकारल्याबरोबर महाराज शंभरासुरला राग आला. रागाच्या भरात सर्व सैन्य पाठवलं. सर्व सैन्याला प्रद्युम्नानं मारून टाकलं. शंभरासुर म्हणत होता, अरे मारा प्रद्युम्नाला. एवढ्यामध्ये प्रद्युम्नानं महाराज एक बाण सोडला. जसा बाण सोडला त्याचा शिरच्छेद झाला महाराज शंभरासुराचा आणि शंभरासुराचा वध केला. त्रिलोक्यामध्ये आनंद झाला. त्रिलोक्यामध्ये आनंद झाल्यानंतर मायावती, नारद महर्षी आणि प्रद्युम्न तिथून निघाले परत. महाराज शंभरासुराच्या राजाच्या राजनगरीचा त्याग केला आणि द्वारका नगरीला निघाले. द्वारका नगरीला निघाल्याच्या नंतर महाराज नारद महर्षी समावेत होते. दोघेही द्वारका नगरीच्या बाहेर आले आणि द्वारका नगरीच्या बाहेर आल्यानंतर द्वारका नगरीकडे चालत होते. चालत असताना इकडे सगळेजण दुःखी होते की आमचा प्रद्युम्न नाहीये. तेवढ्यामध्ये प्रत्येक जण म्हणत होतं, प्रत्येक जण बघत होतं, महाराज द्वारका नगरीतील लोक कोण असेल हा श्रीकृष्ण सारखाच दिसतोय.
कोण असेल हा श्रीकृष्णासारखा दिसतो, एवढा सुंदर आहे, ती एवढी सुंदर पत्नी कोण आहे, तिची स्त्री कोण आहे तिच्या बरोबर, सगळेजण त्याच्या चेहऱ्याकडे बघत होते आणि हा प्रद्युम्न कृष्णासारखाच दिसत होता. सर्वजण चर्चा करत असताना महाराज ही चर्चा पोहोचली रुक्मिणी मातेच्या कानावरती, कृष्णाच्या कानावरती, बलराम दादाच्या कानावरती. हे सगळेजण राजवाड्यातून बाहेर आले आणि राजवाड्यातून बाहेर आल्यानंतर पाहिलं तर खरंच कृष्णासारखा दिसायला. रुक्मिणी माता तर पाहतच राहिली. रुक्मिणी मातेने विचार केला, कोण असेल हा एवढा सुंदर दिसतोय, भगवान श्रीकृष्णासारखाच देवासारखाच दिसतोय, कोण असेल. एवढ्यामध्ये नारद महर्षी आले. नारद महर्षीने सांगितलं, देवा हा तुमचाच मुलगा आहे, देवा हा तुमचाच मुलगा आहे, रुक्मिणी माता हा तुमचाच मुलगा आहे, जो 6व्या दिवशी या शंभरासूर नावाच्या दैत्यानं घेऊन गेला होता ना, तो तुमचाच मुलगा परत आलाय. परत आणला म्हणल्याबरोबर महाराज एवढं आदर आतिथ्य स्वागत आनंद झाला रुक्मिणी मातेला. आणि रुक्मिणी मातेनं नारद महर्षीला प्रश्न केला, म्हणे ठीक आहे माझा मुलगा परत आला, पण त्याच्या सोबत असणारी ती स्त्री कोण आहे, स्त्री कोण आहे म्हटल्याबरोबर महाराज इकडं नारद महर्षीने सांगितली, माते ती तुमची सून आहे, ती तुमची सून आहे. त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणली, आम्हाला सोडूनच लग्न केलं. सून आहे म्हटल्याबरोबर महाराज आनंदानं घरामध्ये घेतलं, स्वागत आदर आतिथ्य केलं. एवढ्यामध्ये राजा परीक्षितीनं प्रश्न केला, म्हणे महाराज श्रीकृष्ण परमात्म्याला मुलगा झाला नंतर मोठा झाला, लग्न झालं ना, आनंदानं ते राहू लागले. आनंदानं राहत असताना आम्ही तर असं ऐकलं की भगवंताचे अनेक विवाह झाले, मग तुम्ही ते विवाह सांगणार नाहीत का आम्हाला? एक तर आज कथाच उशिरा सुरू केली म्हणे तुम्ही, आणि मग हे लग्न तुम्ही नाही का सांगणार आम्हाला, लग्न तुम्ही नाही का सांगणार म्हटल्यानंतर राजा परीक्षितीनं सांगितलं, म्हणे सांगणार आहे पण थोड्याच वेळात ऐका. राजे नाईक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा 2 नंबरचा विवाह कसा झाला. एक सत्राजित नावाचा राजा होता, तो मोठा सूर्य उपासक होता, सूर्याची भक्ती करायचा. एक दिवशी सूर्यदेव प्रसन्न झाले, आणि सूर्यदेव प्रसन्न झाल्याच्या नंतर सूर्यदेवाने एक सैमंतक नावाचा मणी या सत्राजित राजाला भेट दिला. सत्राजित राजाला हा मणी भेट दिला, आणि मणी भेट दिल्याच्या नंतर सत्राजित राजाने विचार केला, हा मणी काही सामान्य नव्हता. सत्राजित राजाने तो गळ्यात मणी घातला की सूर्यदेवासारखाच हा सत्राजित राजा दिसायचा. आणि त्याची विशेषता होती, राजा नाईक तो मणी रोज 8 भार सोनं देत होता. 8 भार सोनं, 8 भार सोनं रोज देत होता तो सैमंतक नावाचा मणी. तेवढ्यामध्ये महाराज एक दिवशी सकाळची वेळ होती, आणि सकाळच्या वेळी हा सत्राजित नावाचा राजा तो सैमंतक नावाचा मणी गळ्यामध्ये घातला आणि द्वारका नगरी फिरण्याकरता आला. द्वारका नगरी फिरण्याकरता आला. द्वारकेतले सगळे लोक त्याचं दर्शन घेत होते. अरे सूर्यदेव आमच्याकडे आला, सूर्यदेव आमच्याकडे आला, सूर्यदेव आमच्याकडे आला. सर्वजण महाराज आनंदानं या सत्राजित राजाचं दर्शन घेत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वाटलं, सूर्यदेव आणि आपल्या नगरीमध्ये कसा आला, सूर्यदेव आपल्या नगरीमध्ये कसं काय आला. म्हणून पाहिलं तर महाराज हा सूर्यदेव नव्हता, तर हा सत्राजित नावाचा राजा होता, आणि तो सैमंतक नावाचा मणी घालून आला होता. महाराज आदर आतिथ्य केलं, स्वागत केलं, राजसिंहासनावरती बसवलं. राजसिंहासनावरती बसवल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विचारलं, कसं काय आलात, काय नाही. तर सांगितलं, काही नाही, तुमची भेट घेण्याकरता आलो. तेवढ्यामध्ये महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या सत्राजिताला एक विनंती केली. त्या सत्राजित नावाच्या राजाला एक विनंती करून सांगितलं, हात जोडले देवानं. आणि देव महाराज अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या सत्राजित नावाच्या राजाला म्हणायला लागले, राजन आमची एक विनंती आहे, तुम्ही हा सैमंतक नावाचा मणी थोड्या दिवस आमच्या उग्रसेन राजाला द्या. उग्रसेन राजा म्हणजे कोण, कंसाचे वडील. या कंसाच्या वडिलाला आता मथुरा नगरीतील राज्य मिळालंय, आणि राज्यामध्ये आता धनधान्य संपत्ती नाही. राज्य चालवायचं म्हटलं की धनधान्य संपत्ती लागते. काही धनाची आवश्यकता असल्या कारणानं आमची विनंती, तुम्हाला हा सैमंतक नावाचा मणी तुम्ही थोड्या दिवसाकरता फक्त उग्रसेन राजाला द्या. एवढ्यामध्ये महाराज या सत्राजिताला राग आला, आणि रागाच्या भरात सत्राजितानं सांगितलं, हो देवा, अहो मी तुमची भेट घेण्याकरता आलो होतो, तुम्ही चांगले असाल म्हणून, आणि तुम्ही मला म्हणता की हा सैमंतक नावाचा मणी द्या. अहो मी ज्याची उपासना केली, मी ज्याची भक्ती केली तो सूर्यदेव, त्या सूर्यदेवानं माझ्यावरती प्रसन्न होऊन हा मणी दिलाय. त्या भक्तीच्या मोबदल्यात हा मणी मी तुम्हाला देणार नाही. आणि रागाच्या भरात सत्राजित नावाचा राजा आपल्या राजनगरीला परत आला. राजनगरीला परत आल्यानंतर 2-3 दिवस निघून गेले. त्या सत्राजित नावाचा राजाचा एक छोटा भाऊ होता, त्याचं नाव होतं प्रसेन. तो प्रसेन महाराज एक दिवशी सकाळी उठला, रथ जुंपला, रथ जुंपल्यानंतर आपल्या भावाचा आनंदानं सैमंतक नावाचा मणी घेतला, गळ्यामध्ये घातला, आणि रथावरती आरूढ होऊन जंगलामध्ये निघून गेला.
जंगलाकडे आला आणि जंगलाकडे आल्यानंतर महाराज आनंदानं पाहिलं, आनंदानं विहार करत होता. त्याला वाटत होता अरे आपण सूर्यदेवासारखा दिसतोय, आपण सूर्यदेवासारखा दिसतोय. एवढ्यामध्ये एका सिंहानं महाराज पाहिलं, या 17 प्रसेन नावाच्या राजाच्या गळ्यातला मणी पाहिला. काहीतरी चमकत आहे त्याच्या गळ्यात. सिंहाने पाहिलं, सिंहाने मोठ्याने डरकाळी दिली महाराज. सिंहाने डरकाळी दिल्यानंतर पाहिलं आणि झडप घातली त्याच्या अंगावरती. जशी झडप घातली महाराज प्रसेनाला खाली पाडलं रथातून, आणि रथातून खाली पाडून प्रसेनाला मारलं. तो सैमंतक नावाचा मणी आपल्या मुखामध्ये घेतला आणि सिंह महाराज जंगलामध्ये पळून जाऊ लागला. जंगलामध्ये धावत असताना या सिंहाचं मुखात सैमंतक नावाचा मणी चमकत होता. आणि मणी चमकत असताना ते चमकणारा मणी पाहिला एका झाडावर बसलेल्या अस्वलानं. एका अस्वलानं तो मणी पाहिला ना, अस्वलानं मणी पाहिल्यानंतर त्या क्षणाला उडी घेतली सिंहाच्या अंगावरती. सिंहाला मारलं. तो सैमंतक नावाचा मणी अस्वलानं हातामध्ये घेतला, आपल्या गुहेमध्ये आला आणि आपली मुलगी जी होती लहान, त्या लहान मुलीला महाराज त्याला तो मणी देऊन टाकला. तो मणी देऊन टाकल्यानंतर आनंदानं ती मुलगी मणी खेळत खेळत बसली. तिलाही आश्चर्यचकित वाटत होतं. 15-16 वर्षाची त्याची ती मुलगी होती आणि आनंदानं ती मणी खेळायला लागली. इकडे सत्राजित नावाच्या राजाला कळालं की 4-5 दिवस झाले आपला प्रसेन नावाचा भाऊ कुठं गेलाय, परत जंगलातून आला नाही. सैनिकांना पाठवलं आणि सैनिकांना पाठवल्यानंतर महाराज त्याला असं कळालं की हा सत्राजित नावाचा राजाला सैनिकांनी सांगितलं महाराज तुमचा प्रसेन नावाचा भावाला कुणीतरी मारलंय. रथ तिथं पडलेला आहे, त्याचा मृतदेह तिथं पडलेला आहे. त्याला कुणीतरी मारून त्याच्या कसला सैमंतक नावाचा मणी घेऊन गेलाय. सैमंतक नावाचा मणी घेऊन गेले म्हटल्याबरोबर महाराज या सत्राजिताला राग आला आणि सत्राजितानं विचारलं अरे कोण नसेल दुसरा. मी 2-4 दिवसापूर्वी द्वारका नगरीला गेलो होतो आणि द्वारका नगरीला गेलो असता या श्रीकृष्णानं मला तो मणी मागितला होता. मी त्या श्रीकृष्णाला मी हा मणी दिला नाही. याच मोबदल्यात त्यानं सैन्य पाठवलं असेल, माझ्या भावाला मारला असेल आणि तो सैमंतक नावाचा मणी घेऊन गेला असेल. लहानपणी दही दूध तूप लोण्याच्या चोऱ्या करत होता, आता मण्याच्या चोऱ्या करायला लागला. पण खोटा आळ महाराज प्रभू श्रीकृष्ण परमात्म्यावरती घेतला आणि खोटा आळ घातल्यानंतर अख्ख्या नगरामध्ये बातमी पसरली की श्रीकृष्णानं प्रसेनाला मारलं, श्रीकृष्णानं प्रसेनाला मारलं. एवढ्यामध्ये बलराम दादा समोर आले. बलराम दादा समोर आल्यानंतर कानाला विचारायला लागली कन्हैया तू खरंच त्या प्रसेनाला मारलं का, खरंच त्या प्रसेनाला मारलं का. म्हटल्यानंतर दादाला सांगितलं दादा मी त्या प्रसेनाला मारलंही नाही, तो सैमंतक नावाचा मणी मी घेतलाही नाही, खोटा आळ माझ्यावरती घेतलाय. सर्व द्वारका नगरीतील लोक महाराज आज देवाला बोलत होते, देवाला. आणि लोक एकदा का बोलायला सुरू झालात ना तर कुणालाच सोडत नाहीत, कुणालाच. मग माणूस असू द्या, महाराज असू द्या किंवा देव असू द्या, राजा असू द्या, राजाला सुद्धा लोक बोलतातच. आज सैमंतक नावाचा मणी चोरीचा खोटा आळ देवावरती घातला. द्वारका नगरीतील लोक बोलायला लागले अरे देवा तुम्ही तर या द्वारका नगरीचे राजा आहात, तुमची नगरी सगळी सोन्याची आहे, सोन्याची, तरी सुद्धा तुम्ही सैमंतक नावाचा मणी चोरलात, हे तुम्हाला शोभा देत नाही देवा. अहो त्या प्रसेनाचा निरापराध होता, प्रसेन निरापराध असताना त्या प्रसेनाला तुम्ही मारून टाकलात. जाऊ द्या, तो प्रसेन गेला तर गेला, तो सत्राजित राजा मरण पावेल, त्याला सैमंतक नावाचा मणी देऊन टाका तुम्ही. लोक बोलत असताना लोकांना महाराज श्रीकृष्ण परमात्मा प्रत्येकाला सांगत होते अहो मी मणी नाही चोरला, अहो मी मणी नाही घेतला, त्या प्रसेनाला सुद्धा मी नाही मारलं. पण महाराज ऐकणार कोण. सगळेजण म्हणत होते देवा तुम्हीच तो मणी घेतलाय असं सत्राजित राजा म्हणताय की त्यांनी 4-5 दिवसाखाली तुम्ही मणी मागितला होता. देवानं सांगितलं मी मणी मागितला होता ती मी माझ्याकरता नाही तर राजा मथुरेचा राजा उग्रसेन होता ना, त्या उग्रसेनाला धनधान्य संपत्ती नव्हती त्याच्याकरता मी हा मणी मागितला होता. भगवान श्रीकृष्ण परमात्मा महाराज खोटा आळ घातल्यानंतर रुक्मिणी माता एक दिवशी विचारायला लागली देवा तो सैमंतक नावाचा मणी जर तुमच्याकडे असेल तर देऊन टाका. त्यावेळेस महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणी मातेला म्हणतात रुक्मिणी हे जग बोलतंय मला, या राजवाड्यातील लोक बोलतात, या राजनगरीतील द्वारका नगरीतील लोक मला बोलतात, पण आज तुलाही माझ्यावरती विश्वास नाही का, तुला वाटतं का तुम्ही मणी चोरला असेल. रुक्मिणी मातेने सांगितलं प्रभू माझा विश्वास बसत नाही, पण नगरातील सगळे लोक म्हणतात की कन्हैयानं मणी चोरला, तुम्ही मणी चोरला. तेवढ्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने विचार केला हा खोटा आळ दूर केला पाहिजे. बघता बघता पहाड झाली आणि पहाड झाल्यानंतर स्नान संध्या विधी झाली, रथ जुंपला, काही 4-2 सैनिक बराबर घेतले, सोबतीला घेऊन महाराज ज्या जंगलामध्ये प्रसेन मेला होता ना त्या जंगलामध्ये आले. रथ घेऊन जंगलामध्ये आले. जंगलामध्ये आल्यानंतर पुढे जंगलामध्ये रथ उभा केला. इकडं तिकडं पाहिले तर रथाची साकारी दिसली, रथ तिथं दिसला, घोडे मात्र तिथं दिसले नाही.
आणि तिथूनच प्रसेनाचा मृत्यूदेह नेला असेल म्हणून रथाच्या खाली उतरून त्या रथाच्या जवळ आले आणि रथाच्या जवळ आल्यानंतर पाहिलं महाराज तर तिथं प्रसेनाला जिथं मारलं होतं तिथं रक्त सांडलं होतं आणि तिथं पावलं उमटली होती सिंहाची पावलं उमटली होती. सिंहाची पावलं उमटले म्हणून महाराज श्रीकृष्ण परमात्म्याने विचार केला, अरे नक्की प्रसेनाला कुठल्या माणसाने मारलं नाही तर सिंहाने मारला असावं. इथं सिंहाची पावलं उमटलेले दिसत आहे. चला आपण या सिंहाचा पावलाचा माग घेत घेत जंगलामध्ये जाऊ. श्रीकृष्ण परमात्मा सैनिक महाराज रथ सोडला तिथं आणि पायानं त्या सिंहाच्या पावलाचा माग घेत 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 जंगलामध्ये आले. जंगलामध्ये आल्यानंतर जंगलामध्ये पाहिलं तर पुढे आल्यानंतर महाराज तो सिंहही मृत्यू पडला होता. सिंहालाही मारलेलं कुणीतरी पाहिलं आणि तिथं पावलं उमटले होते एका अस्वलाचे. त्या अस्वलाच्या पावलांचा माग घेत 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 श्रीकृष्ण परमात्मा पुढे जंगलामध्ये आले. एक भली मोठी गुहा लागली. त्या गुहेमध्ये महाराज हे पावलं गेलेले दिसले. सोबत आलेल्या 8 सैनिकांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, ऐका मी या गुहेमध्ये प्रवेश करणार आहे, पुन्हा परत येईल का नाही सांगता येणार नाही. एक काम करा, माझे 8 दिवस इथं वाट बघा. तर 8 दिवस मी नाही परत आलो तर तुम्ही इथून परत वापस जा आणि द्वारका नगरीमध्ये सांगा की श्रीकृष्ण तुमचा युद्धगतीमध्ये मरण पावला. युद्ध करत असताना मरण पावला. त्यावेळेस सैनिक म्हणत होते, देवा नाही आम्हालाही तुमच्या सोबत येऊ द्या, आम्ही मेलो तरी हरकत नाही पण तुम्हाला एकट्याला सोडणार नाही. तेवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, खोटा आळ माझ्यावरती आलाय ना तर मीच त्याला दूर करणार, मीच जाणार या गुहेमध्ये, तुम्ही कुणीही गुहेमध्ये यायचं नाही. सर्व सैनिकांना बाहेर थांबवलं. बाहेर थांबवून महाराज श्रीकृष्ण परमात्मा त्या आत गुहेमध्ये प्रवेश केला. आणि गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्याने आत आले. आत आल्याबरोबर आत प्रवेश केला. आणि जसा आत प्रवेश केला ना, आत प्रवेश केल्याबरोबर महाराज श्रीकृष्ण परमात्म्याने पाहिलं तर एक 15-16 वर्षाची मुलगी होती. त्या 15-16 वर्षाच्या मुलीच्या हातामध्ये तो सैमंत नावाचा मणी पाहिला. तो सैमंतक नावाचा मणी पाहिल्याबरोबर महाराज श्रीकृष्णाने तिला आवाज दिला, ए तो मणी मला दे, ए तो मणी मला दे. असा आवाज दिल्याबरोबर महाराज ती भीतीनं व्याकुळ झाली, घाबरली आणि मला मोठ्याने आवाज दिला, बाबा गावा, बाबा गावा म्हटल्याबरोबर महाराज जांबुवंतीची पळत आले. जांबुवंतीची पळत आल्यानंतर महाराज पाहिलं कोणीतरी माणूस आपल्या गुहेमध्ये आलाय. अंगावरती झडप घातली. जशी अंगावरती झडप घातली महाराज श्रीकृष्ण परमात्मा आणि जांबुवंताचं घुणघोर असं युद्ध सुरू झालं. दोघांचं युद्ध सुरू असताना श्रीकृष्ण परमात्म्याला जांबुवंत मारतोय, कधी जांबुवंताला कन्हैया मारतो. या दोघांचं 1 नाही 2 नाही बघता बघता 8 दिवस झालं. श्रीकृष्णाच्या शरीरातून रक्त निघत होतं, जांबुवंताच्या शरीरातून रक्त निघत होतं. 8 दिवस पूर्ण झाले. या दोघांचं घनघोर असं युद्ध सुरू आहे. कधी मुष्टीप्रहार जांबुवंतजी करतात तर कधी कन्हैया करतो. या दोघांचं घनघोर असं युद्ध सुरू असताना बघता बघता 8 दिवस पूर्ण झाले. 8 दिवस पूर्ण झाल्यानंतर इकडं सैनिकांनी विचार केला, अरे देवाने सांगितलं होतं 8 दिवस थांबायला, आणखी 2 दिवस आपण इथंच थांबू. बघता बघता 2ही दिवस निघून गेले महाराज. 10 दिवस पूर्ण झालं. त्या गुहेतून थोडं थोडं रक्त बाहेर येत होतं शरीराच्या कृष्णाच्या. तेवढ्यामध्ये या सैनिकांनी विचार केला, अरे आज आपला कन्हैया संपला असावा, रक्त बाहेर येत आहे. त्या जांबुवंतानं त्या अस्वलानं नक्की आपल्या कन्हैयाला मारलं. महाराज सर्वजण जड अंतकरणानं द्वारका नगरीला परत आले. द्वारका नगरीला परत आल्यानंतर त्यांनी विचार केला, म्हणे चला बलराम दादाला सांगू. उघडलेली हकीकत महाराज बलराम दादाला सांगितली की आम्ही त्या प्रसेनाचा माग घेत गेलो होतो. त्याला सिंहाने मारलं. पुढे सिंहाने एका अस्वलाला मारलं होतं आणि अस्वलाच्या गुहेमध्ये आपला कन्हैया गेला. आम्ही म्हणत होतो देवा आम्ही सोय तुमच्या सोबत येतो, पण देवानं ऐकलं नाही. मला त्याच गुहेच्या बाहेर ठेवलं आणि श्रीकृष्ण परमात्माने सांगितलं होतं 8 दिवस आम्ही 10 दिवस वाट पाहिली आणि आज तिथून परत आलोय. बघता बघता सगळी वाऱ्यासारखी बातमी द्वारका नगरीमध्ये पोहोचली. आणि द्वारका नगरीमध्ये पोहोचल्यानंतर महाराज प्रत्येक जण सत्राजित नावाच्या राजाला बोलत होतं, राजा अरे तू खोटा आळ आमच्या कन्हैयावरती घेतलास आणि आज कन्हैयाच आमच्यापासून आमचा दूर निघून गेलाय. कन्हैया आज आमच्यापासून दूर निघून गेला. सत्राजित नावाच्या राजाला वाटलं अरे आपण काय केलं. त्या देवावरती खोटा आळ घातला आणि देवाला बोलायला लागलो. बोलत असताना महाराज कुणालाही बोलायचंय ना आपल्याला, तर बोलत असताना कधी कुणाचा विचार करून बोलत जावा. काही चूक नसताना सुद्धा काही लोक बोलतात आणि पुन्हा म्हणतात नाही रे आम्ही नसतो बोललो तर जमलं असतं. आज या द्वारका नगरीतील लोक प्रत्येक जण म्हणत होता आम्ही कृष्णाला बोललोय, आता कृष्ण आमच्यापासून निघून गेला. कदाचित आमचा त्याला राग आला असावा म्हणून तो आज निघून गेला. पुन्हा सत्राजित नावाच्या राजाला लोक बोलायला लागले. सत्राजिताला सांगितलं, हे सत्राजिता अरे तो सैमंतक नावाचा म्हणे फक्त 8 बार सोनं देत होता ना, पण आमचा अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा होता आणि तो श्रीकृष्ण परमात्मा तोच आमच्यापासून दूर घेऊन गेला. तो आमच्यापासून त्यालाच दूर घेऊन गेला. एवढ्यामध्ये महाराज सगळेजण दुःखी असताना इकडे बघता बघता 15 दिवस झालं. इकडे जांबुवंताचं आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं युद्ध सुरूच होतं महाराज.
एक नाही, दोन नाही, तर 28 दिवस युद्ध चाललं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं जोराचा एक मुष्टी प्रहार केला. जसा मुष्टी प्रहार केला, महाराज जांबवंत 8 फूट लांब जाऊन पडले. आणि 8 फूट लांब जाऊन पडल्यानंतर पुन्हा 28व्या दिवशी कळालं, अरे हा कोणी साधारण पुरुष नसेल, हे तर माझे प्रभू रामचंद्रच असतील. कारण जगाच्या पाठीवर माझ्या प्रभू रामचंद्रासारखा योद्धा इथं कुठेही पाहायला मिळणार नाही. माझ्या बाहूतलं बल फक्त प्रभू रामचंद्राच्या समोरच टिकेल. नाहीतर 28 दिवस एखाद्या माणसासोबत, एखाद्या राजासोबत, माझ्यासोबत तो युद्धच करू शकणार नाही. नक्की हा अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक असेल. म्हणून महाराज साष्टांग दंडवत निपात साष्टांग दंडवट घातला आणि सांगितलं, देवा चुकलं माझं, मी तुमच्या सोबत 28 दिवस युद्ध करायला लागलो. 28 दिवस चुकलं माझं, क्षमा करा, मी तुम्हाला नाही ओळखू शकलो. तेवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं होतं, जांबवंतजी तुम्ही त्रेतायुगामध्ये प्रत्येकाने रामराज्य अभिषेक झाला. आणि रामराज्य अभिषेक झाल्यानंतर प्रत्येकाला ज्याला जे दान पाहिजे ते मागितलं होतं. तुम्ही मागितलं होतं की मला असा एखादा योद्धा द्या, मला असा एखादा वीर द्या की त्याच्यासोबत मी 2 हात करावं, मी हरलो पाहिजे, असं एखादा युद्ध करण्याकरता मला माणूस द्या. तुम्ही अशी मागणी केली होती. ती मागणी, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्यासोबत 28 दिवस युद्ध केलं. एवढ्यामध्ये महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जांबवंतीजीला दर्शन दिलं. जांबवंतीला दर्शन दिल्यानंतर जांबवंतानं विचारलं की देवा, आज या पर्णकुटीमध्ये येण्याचा काही निमित्त आहे? काही निमित्त म्हटल्यानंतर देवानं सांगितलं, काही नाही, हा सेमंतक नावाचा मणी जो तुझ्या मुलीपाशी आहे ना, तो मात्र मला देऊन टाक. तो मणी मला दे. तो मणी मला दिल्याच्या नंतर एक काम कर, हा मणी मी सत्राजित नावाच्या राजाला परत देईल. माझ्यावरचा खोटा आळा आलेला आहे, तो दूर होऊन जाईल. तेवढ्यामध्ये महाराज जांबवंतांना मान खाली घातली. जांबवंतजीने सांगितलं, देवा तुमच्यासाठी मी प्राणही द्यायला तयार आहे. तुमच्यासाठी मी प्राणही द्यायला तयार आहे. तुमच्यासाठी हे शरीर समर्पित करायला तयार आहे. पण तो मणी मात्र मी तुम्हाला देऊ शकत नाही. तो मणी मात्र मी देऊ शकत नाही. म्हटल्याबरोबर देवानं विचारलं, का देऊ शकणार नाही? अहो तो मणी मी एक महिन्यापूर्वीच ज्यावेळेस मला तो सिंहाच्या मुखात सापडला, त्याच दिवशी तो मणी मी माझ्या मुलीला दिलाय. आणि मी मुलीला दिलेला मणी तर परत घेऊ शकत नाही ना. कुठलाच बाप एकदा दिलेली गोष्ट मुलीकडून परत घेत नाही. एखादी गोष्ट जर मुलीला वडिलांनी दिली ना, तर तो वडील तो बाप कधी परत घेत नाही. आणि जो घेत असेल तर कदाचित तो बाप नसेल. जांबवंतांना सांगितलं, देवा मी या धर्माच्या विरोधात वागेल. लोक मला म्हणतील, अरे असा कसा बाप जन्माला आला की ज्यानं सेमंतक नावाचा मुली मनीला दिला आणि पुन्हा वापस घेतला. मी ते कार्य नाही करू शकणार, ते पातक नाही करू शकणार. एवढ्यामध्ये महाराज श्रीकृष्ण परमात्म्याने विचार केला, आता काय करायचं. आणि जांबवंतांची युक्ती लढवली. जांबवंत जे म्हणले, देवा मी तुम्हाला मणी दिला असता, एक पर्याय होता त्यात. देवानं सांगितलं, बोल ना, कुठला पर्याय आहे सांगा, कुठला पर्याय सांगा. म्हटल्यानंतर जांबवंतानं सांगितलं, हिच्यासोबत जर तुम्ही लग्न केलं असतं तर कदाचित ही मुलगीही तुमची झाली असती आणि तो मणी सुद्धा तुमचा झाला असता. पण मी तुम्हाला कसं म्हणणार, कारण तुमचं व्रत आहे, मला माहिती आहे. एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी, असं तुमचं व्रत आहे. त्यावेळेस महाराज जांबवंताला प्रभू रामचंद्रानं सांगितलं, हे जांबवंता, अरे ते होतं त्रेतायुगामध्ये, आता चालू आहे द्वापार युगामध्ये. आता कसं आहे, अनेक वचनी, अनेक पत्नी, अनेक बाणी. शब्दालाही कमतरता नाही, पत्नीलाही कमतरता नाही आणि वचनालाही कमतरता नाही. त्याची काळजी करू नको म्हणे, मी लग्नाला तयार आहे, मी लग्नाला तयार आहे. म्हटल्यानंतर महाराज जांबवंतानं मोठ्या थाटामाटात आपली जी कन्या आहे जांबवंती, या जांबवंती सोबत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विवाह लावून दिला. मोठ्या आनंदानं विवाह संपन्न केल्यानंतर महाराज जांबवंतीला घेतलं. आणि जांबवंतीला घेतल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा द्वारका नगरीला परत आले. द्वारका नगरीला परत आल्यानंतर महाराज द्वारकेमध्ये इकडे 1 महिना 15 दिवस लोटून गेले होते. श्रीकृष्ण परमात्म्याच्या विराहामध्ये होते सगळेजण. एक गोप मानला, अरे बघा आपला कन्हैया आलाय, बघा आपला कन्हैया आलाय. कन्हैया आलाय म्हटल्याबरोबर महाराज सर्वजण, बलराम दादा, रुक्मिणी माता, रेवती माता, या सर्वजण बाहेर धावत आल्या. पाहिलं तर कन्हैया दिसतोय, हातामध्ये सेमंतक नावाचा मणी दिसतोय आणि कोणीतरी शेजारी स्त्री सुद्धा दिसते, कुणीतरी शेजारी स्त्री सुद्धा दिसते. म्हटल्याबरोबर महाराज सर्वजण म्हणत होते, कन्हैया तर परत आला, पण येता येता घेऊन कुणाला आला? कृष्णचा आपला परत आलाय, पण येताना आणलंय सोबत कोण? एवढ्यामध्ये महाराज सांगितलं, कोणी नाही, ही माझी 2 नंबरची पत्नी. पत्नी म्हटल्याबरोबर महाराज रुक्मिणी मातेनं अगोदर तिचं स्वागत केलं, आदर आतिथ्य केलं, ताट उवाळलं आणि सर्वजणांनी आनंदानं महाराज तिला घरामध्ये घेतलं. राजा परीक्षितीला सुखदेव भगवान म्हणतात, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा दुसरा विवाह जांबवंती बरोबर झाला. जांबवंती आणि जांबवंती बरोबर दुसरा विवाह झाल्याच्या नंतर या सत्राजित नावाच्या राजाला राजधानीवरती बोलवलं. सेमंतक नावाचा आणि त्या राजाला त्यानं परत देऊन टाकला.
सैमंतक नावाचा मणी परत दिला आणि सैमंतक नावाचा मणी परत दिल्यानंतर महाराज इकडे श्रीकृष्ण परमात्म्याला खोटा आळ दूर केला असं वाटलं. त्यावेळेस सतराजिताला सगळेजण बोलत होते. सतराजित राजाला अपमान वाटला. सतराजितानं विचार केला या अपमानाची परतफेड आपण कशी करावी. देव आपल्यावरती नाराज झाला असेल. 28 दिवस त्याला युद्ध करावं लागलं. त्या अस्वलासोबत त्याच्या अनेक शरीरातून रक्त निघून गेलं. कदाचित अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक आपल्यावरती नाराज झाला असेल. म्हणून महाराज सतराजित एक दिवशी राजाच्या देवाच्या समोर आला आणि देवाच्या समोर येऊन विनंती करत होता, देवा तुम्ही माझ्यावर नाराज तर नाहीत ना. देवानं सांगितलं, नाही सतराजिता, मी तुझ्यावर कशा करता नाराज हो. मग मला एक वचन द्या. काय वचन द्या. देतो मी तुला वचन. तेवढ्यामध्ये महाराज सतराजीनं सांगितलं, काम करा, एक माझी सत्यभामा नावाची कन्या आहे, त्या सत्यभामेसोबत तुम्ही विवाह करा. म्हणजे मग मला कळेल की तुम्ही मला माफ केलं. मग मला कळेल की तुम्ही मला माफ केलं. नाही तर मी कदापि म्हणणार नाही की देवानं मला माफ केलं. सतराजित नावाच्या राजाला सांगितलं, ठीक आहे, तुझी आज्ञा, मी लग्न करायला तयार आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा तिसरा विवाह सत्यभामेसोबत झाला महाराज. आणि सत्यभामेसोबत झाल्यानंतर राजा परीक्षितीला आनंद वाटला. राजा परीक्षितीनं पुन्हा प्रश्न केला शुकदेव भगवंताला की देव किती करुणानिधान आहे. ज्यानं खोटा आळ घातला होता त्याचा खोटा आळ दूर केला आणि दूर करून सैमंतक नावाचा मणीही त्याला परत दिला आणि त्याचा अपमानाची परतफेड म्हणून तिच्यासोबत विवाहही करून टाकला. त्याच्या कन्येसोबत विवाहही केला. विवाह केल्यानंतर महाराज अत्यंत आनंदानं श्रीकृष्ण परमात्मा राहू लागले. आता किती विवाह झाले देवाचे मोजत राहा तुम्ही फक्त. किती झाले तुम्ही सांगा म्हणाव किती झाले ते. 3 झाले बरोबर. पहिला रुक्मिणी माता, दुसरी जांबवंती, तिसरी सत्यभामा. महाराज 4थ्या लग्नाचा विवाहाचं वर्णन करत असताना श्रीकृष्ण परमात्म्याची एक आत्या होती. आत्या, त्या आत्याच्या मुलीला महाराज श्रीकृष्ण परमात्म्यानं एक पण ठेवला होता त्या आत्यानं की 8 बैलगाडी आहे, 8 बैलाच्या जोड्या आहेत आणि त्या 8 बैलाच्या जोडीला एक बैलगाडी बांधलेली असेल आणि 8ही बैलांना जो कोणी थांबवेल ना त्याच्यासोबत तिचा विवाह केला जाईल. त्याच्यासोबत तिचा विवाह केला जाईल म्हटल्यानंतर महाराज आपली कृष्णाची आत्या, त्याची मुलगी मित्रवृंदा, तिच्यासोबत महाराज भगवंताचा 4था विवाह झाला. देवानं पण पूर्ण केला आणि देवानं पण पूर्ण केल्यानंतर 4था विवाह झाला. व्यास महाराज वर्णन करतात की या 4था 8 पट्टाऱ्याने कशा झाल्या तर ऐका. भूमी जांबुवंती भामा सत्या भद्रा लक्ष्मणा कालिंदी मित्रवृंदा अचतेष्टा पट्ट महास्त्रिया. 8 महापट्टराण्या झाल्या महाराज. 8 महापट्टराण्या. त्या 5 नंबरची महाराज कालिंदी म्हणजे यमुनेची मुलगी, 5 नंबरची, 6 नंबरची महाराज लक्ष्मणा नावाची. ती अत्यंत पुण्यवान आणि भाग्यवान होती. अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि देवाला आपलंसं करून घेतलं. भगवंताच्या 8 विवाह सोहळे मोठे थाटामाटात झाले आणि 8 विवाह सोहळ्या मोठ्या थाटामाटात झाल्यानंतर देवानं विचारलं, महाराज आम्ही तर असं ऐकलं 1 नाही 2 नाही तर त्या श्रीकृष्ण परमात्म्यानं 16,108 पट्टराण्यासोबत किंवा 8 स्त्रियांसोबत लग्न केलं. मग या तर 8च तुम्ही सांगितल्या. प्रत्येकानं काहीतरी पण सांगितला होता का? प्रत्येकानं काहीतरी इच्छा होती का? तेवढ्यामध्ये सुखदेव भगवान राजा परीक्षितीला सांगायला लागले, राजन तसं नाही म्हणे. ऐक, एक भौमासूर नावाचा दैत्य होता आणि तो भौमासूर नावाचा दैत्य अत्यंत पराक्रमी आणि अत्यंत कपटी होता, अत्यंत वाईट होता. तो प्रत्येक राजधानीमध्ये जायचा, प्रत्येक राजावरती आक्रमण करायचा आणि राज्यावरती आक्रमण केल्यानंतर त्यातली एखादी सुंदर स्त्री त्याला आवडली ना, आवडल्यानंतर तो स्त्रीला घ्यायचा आणि आपल्या कारागृहामध्ये बंदी बनवून टाकायचा. कारागृहामध्ये बंदी बनवून टाकत असताना महाराज अनेक दैत्य त्याच्या सोबत होते. मेरू नावाचा दैत्य त्याच्या सोबत होता. एक मेरू, तो अत्यंत महापराक्रमी होता. त्यालाच नरकासूरही असं म्हटलं जातं. या भौमासूर नरकासूर महाराज अत्यंत घनघोर असे पापी वाईट असताना 1 नाही 2 नाही प्रत्येक राजराजेवरती जायचे आणि राजराजेतल्या स्त्रिया, राजांच्या कन्या, कोणी राजांच्या पत्न्या त्यांना आवडल्या की तो घेऊन यायचा आणि आपल्या बंदीखान्यामध्ये बंदी बनवून टाकायचा. आणि बंदी बनवून टाकत असताना असं 1 नाही 2 नाही महाराज यानं 16,100 स्त्रियाला बंदीखान्यामध्ये टाकले होते. एक दिवशी सकाळची वेळ होती. सकाळच्या वेळी नारद महर्षी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता द्वारका नगरीमध्ये आले आणि द्वारका नगरीमध्ये आल्यानंतर महाराज देवाचं दर्शन घेतलं. देवाचं दर्शन घेऊन सांगितलं म्हणे, देवा तुम्हाला माहिती नाही का
एक भौमासूर नावाचा दैत्य अत्यंत पृथ्वीवरती आक्रमण करतोय, अनेक राजवाड्यावरती जातोय, अनेक स्त्रियांचं अपहरण करतोय. या दैत्याला तुम्ही थांबवलं पाहिजे. तेवढ्यामध्ये महाराज नारद महर्षीने सांगितलं आणि सांगितल्यानंतर नारद महर्षीला अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा बोलायला लागलाय, माहिती आहे मला, निघणार आहे मी तिकडं. तेवढ्यामध्ये महाराज श्रीकृष्ण परमात्म्याने रथ सज्ज केला आणि रथ सज्ज केल्यानंतर महाराज या भौमासूर नावाच्या राजधानीकडे निघाले. या भौमासुराच्या राजधानीकडे निघाल्याच्या नंतर अत्यंत सैनिक बरोबर घेतलं आणि मेरू नावाचा दैत्य, नरकासुर नावाचा दैत्य, भौमासूर नावाचा दैत्य, या सर्वांसोबत आक्रमण. बलराम दादा सोबत होते, श्रीकृष्ण परमात्मा सोबत होते. महाराज श्रीकृष्ण परमात्मा बलराम दादा सोबत असताना पाहिलं, आक्रमण केलं राजधानीवरती. जसं राजधानीवरती आक्रमण केलं, अनेक सैन्य सांगत होते म्हणजे अरे पहा, तो श्रीकृष्ण बलराम दादा त्यांचं सैन्य घेऊन आपल्या नगरीवरती आक्रमण केलंय, पहा लवकर धावा लवकर. म्हणून महाराज सर्वजण बाहेर निघाले आणि सर्वजण बाहेर निघाल्यानंतर घनघोर युद्ध सुरू झालं. इथं शंकरजी होते महाराज या भौमासुराचा नगरीचं रक्षण करण्याकरता. शंकरजीने विचार केला आपण परत जावं. शंकरजी परत गेले कैलासाला. भौमासुराचं नरकासुराचं महाराज घनघोराचं युद्ध सुरू झालं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बलराम दादा या नरकासुराचा वध केला, भौमासुराचा वध केला. नरकासुराचा भौमासुराचा वध करून ज्या दिवशी या नरकासुराला मारलं ना, मारल्यानंतर महाराज सर्व स्त्रियांची सुटका करण्याचं ठरवलं. दोघांनाही मारून टाकलं. दोघांनाही मारून टाकल्यानंतर सुटका करण्याचं ठरवलं. आणि सुटका करण्याचं ठरवल्यानंतर महाराज ज्या दिवशी या नरकासुराला मारलं ना, त्या नरकासुराचं वर्णन करत असताना आपल्या एक नरक चतुर्थी असते बघा. नरक चतुर्थी कधी असते ती? उन्हाळ्यात, दिवाळीचा पहिला दिवस नरक चतुर्थी म्हणून संबोधल्या जाते महाराज. आणि नरक चतुर्थीच्या दिवशी काय करावं लागतं? उठणं लावून आंघोळ घालतात. याच श्रीकृष्ण परमात्म्यानं या नरकासुराचा भौमासुराचा वध केला. आणि नरकासुराचा भौमासुराचा वध केल्यानंतर सर्व स्त्रियांच्या समोर आले. 16,100 स्त्रिया होत्या. यांना सांगितलं जा तुम्ही आपापल्या घरी परत जा, आपापल्या नगरीला तुम्ही परत जा, आपापल्या नगरीला तुम्ही परत जा. म्हटल्यानंतर महाराज श्रीकृष्ण परमात्म्यालाच त्या सर्वजण स्त्रिया हात जोडून विनंती करत होत्या आणि देवाला म्हणत होत्या, देवा आम्ही कित्येक वर्षापासून सूर्य सुद्धा पाहिला नव्हता. कित्येक वर्ष झाले आम्ही काळोख अंधारामध्ये पडलेलो होतो, पण देवा आज तुम्हाला आम्हाला सूर्य दाखवलाय. पण आमची अशी एक इच्छा आहे, आम्ही आमच्या राजनगरीला परत जाऊ शकणार नाहीत. जरी आम्ही आमच्या राजनगरीला परत गेलो, आमच्या घरी परत गेलो ना, तर आमचे पती आम्हाला घरी घेणार नाहीत. कित्येक वर्षापासून या भौमासुराच्या दैत्याच्या नगरीमध्ये आम्ही राहतोय. आमचे आई वडील आम्हाला परत घरात घेणार नाही, आमचे सासू सासरे आम्हाला घेणार नाही, आणि हे जग तर अजिबात घेणार नाही. हे लोक म्हणते अरे या स्त्रियांना कित्येक तरी वर्ष, कित्येक तरी दिवस या भौमासुरानं, नरकासुरानं त्यांच्या बंदीखान्यामध्ये ठेवलंय आणि ते परत आपल्या राजनगरीमध्ये आणले. यांना हाकलून द्या, मारून टाका, आत्मदंडाची शिक्षा देतील. देवा आमची अशी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही आम्हाला सूर्य दाखवलाय आणि आम्हाला तुम्हाला आनंदानं तुमच्या हाताने आम्हाला मरण द्या. आम्ही मरणाकरता तयार आहेत, मरणाकरता. सर्व स्त्रियांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं महाराज. आनंद नव्हतं, कारण त्यांना वाटत होतं जर आम्ही इथून बाहेर गेलो तर हे लोक आम्हाला नाव ठेवतील, हे जग आम्हाला नाव ठेवतील, आमचे आई वडील आम्हाला घरात घेणार नाहीत, आमचे पती आम्हाला घरात घेणार नाहीत, आमचे सासू सासरे आम्हाला घरात घेणार नाहीत. मग जायचं तरी कुठल्या तोंडानं आपण घरी, काय म्हणून घरी जाऊ आपण? विचार करत असताना महाराज इकडे श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं म्हणे ऐका, तुमचं जग नाव घेईल, तुम्ही आनंदानं परत जा. अरे जन्म देते आई आहे, जन्म देते बाप आहे, ज्या पती सोबत तुम्ही संसार करणार आहे तो पती तुम्हाला का घरात घेणार नाही? तेवढ्यामध्ये अनेक स्त्रिया बोलायला लागला, देवा अरे कित्येक तरी वर्षापासून, कित्येक तरी दिवसापासून या दुष्ट भौमासुरानं, नरकासुरानं आम्ही त्याच्या राजनगरीमध्ये राहत, आम्हाला आमच्या घरी येऊन पळवून आणलं, रथात बांधून आणलं, आणि आता आम्हाला ही लोक परत घेतील का? देवा आम्हाला परत नाही घेणार. देवा एक काम करा, आम्हाला मारून टाका, तुमच्या हाताने मरण आलं म्हणजे आम्ही मोक्ष मिळेल असं समजा. तुमच्या हाताने मरणाकरता आम्ही तयार आहे, तुमच्या हाताने मरणाकरता तयार आहे. म्हटल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्याने डोळे बंद केले, विचार केला काय करायचं. जगाचा गुणनिधान परमात्मा, भक्तवत्सल परमात्मा, एवढा कृपा निदान आहे, एवढा गुणनिधान आहे महाराज. या जगाने टाकून दिलं, लोकांनी टाकून दिलं, आणि आम्ही तर नेहमी सांगत असतो बघा, ज्याला देव मिळवायचा असेल ना, देव मिळवायचा, त्याने या जगाचा विचार, या लोकांचा विचार कधीच करायचा नाही.
आणि या जगाचा विचार लोकांचा विचार जर करत बसलात तर देव कधीच मिळणार नाही, कधीच कधीच मिळणार नाही देव. देव मिळवायचा असेल ना तर देवासाठी वेड व्हावं लागतं. देव मिळवायचा असेल तर देवासाठी वेड व्हावं लागतं. जेव्हा लोक वेड झालं असं म्हणतील तेव्हाच देव जवळ घेत असतो. तुकोबराय म्हणतात वेडा झालो वेडी याच्या गावा गेलो. अरे मी तर वेडाच आहे. तुकोबराय म्हणतात मी वेडाच आहे आणि वेडा होऊन त्या वेडियाच्या गावाला गेलो. वेडिया म्हणजे कोण? अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, तोही माझ्यासाठी वेडाच आहे. म्हणून मी वेडाच झालोय आणि त्या वेड्याकडे गेलोय. देव मिळवायचा असेल ना, लोकांनी गवळणी चांगलं नाही म्हटलं, पण ज्या दिवशी महाराज गवळणी कळतील तुम्हाला आम्हाला, त्या दिवशी खऱ्या अर्थानं भक्तीचा अर्थ कळेल आपल्याला. लोक म्हणतात राधा राणीचं प्रेम काय आहे? राधा राणीचं प्रेम म्हणजे भक्तीतलं प्रेम होतं. ज्या दिवशी राधा राणी आपल्याला कळेल, राधा कळेल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं महाराज या जीवनाचं सार्थक आपलं झाल्याशिवाय राहणार नाही. त्या राधा राणीचं जीवन सोडा. राधा राणीच्या चरणाची धूळ जरी आपल्या कपाळाला लागली, आपल्या नशिबाला लागली ना, तरी आपलं नशीब बदलायला वेळ लागणार नाही, आपले प्रारब्ध बदलायला वेळ लागणार नाही. वृंदावनातले लोक महाराज अत्यंत आनंदानं कृष्ण कृष्ण नाही म्हणत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं वृंदावनातल्या लोकांना सांगितलं होतं, अरे तुम्हाला मी भेटावा असं जर अपेक्षा असेल तर माझं नाव घेण्यापेक्षा त्या राधेच्या नावानं आवाज द्या, मी तुमच्याकडे लवकरात लवकर येईल. आणि देव मिळवायचा असेल तर देवाकडे जाण्यापेक्षा संतांकडे लवकर यावं लागतं. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. त्या राधा राणीच्या चरणाची धूळ जरी आपल्या मस्तकाला, आपल्या कपाळाला लागली ना, तर नशीब बदलायला वेळ लागत नाही. म्हणतात नाही का, राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए। राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, राधे बदल जाए। मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं। ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं। कितना इसे समझाऊं, कितना इसे समझाऊं, उतना ही मचल जाए, उतना ही मचल जाए।
चरणाची डोळ मिळवण्याकरता कित्येक तरी वर्षापासून तपश्चर्या करतात आणि राधाराणीला विनंती करतात, हे राधाराणी, अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा तुझ्या आधी नाही आम्हाला माहिती आहे, पण राधाराणी तो कन्हैया आम्हाला सुद्धा पाहिजे, जास्त नाही, पण याच धारेतली तुझ्या भक्तीतली फक्त एक बूंद एक थेंब जर पाण्याचा मिळाला आम्हाला, या थेंब जर भक्तीचा आम्हाला मिळाला तर आमचं जीवन बदलायला वेळ लागणार नाही, आमचं नशीब बदलायला वेळ लागणार नाही. सुनते हैं तेरी रहमत दिन रात बरसती है, एक बूंद जो मिल जाए, एक बूंद जो मिल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए. श्रीकृष्ण परमात्मा, त्या श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती माता म्हणजे राधा माता आहे. त्या राधा मातेला, त्या राधा राणीला वृंदावनातील लोक बोलतात, हे राधा राणी, या जीवनातील लोकांनी, या जगातील लोकांनी आम्हाला कितीही दुःख दिलं तरी चालेल, या संसारातल्या लोकांनी आम्हाला नाही बोललं तरी चालतील, या जगाने आम्हाला चांगलं म्हणलं नाही तरी चालेल, पण राधा राणी एक कृपा आहे आमची, राधा राणी एक विनंती आहे तुझ्या चरणावरची, राधा राणी तू आम्हाला कधी विसरून जाऊ नको, तुझ्या नजरेतून आम्ही कधीच विसरले गेलो नाही पाहिजे. आणि जर राधा राणीच्या चरणाच्या, राधा राणीच्या नजरातून आपण विसरलो गेलो ना तर कधीच आयुष्यामध्ये महाराज आम्ही समर्पित करू शकणार नाही, पण आयुष्यामध्ये आपण कधीच मोठं होऊ शकणार नाही, आम्हाला देव सुद्धा भेटणार नाही, आम्हाला कन्हैया भेटायची अपेक्षा आहे. राधा राणी आमची एक विनंती आहे फक्त की तू आम्हाला तुझ्या नजरेतून कधी खाली पाडू मुश्किल है संभल पाना, मुश्किल है संभल पाना. वृंदावनातील ऋषी लोक, वृंदावनातील तपस्या लोक त्या राधाराणीला विनंती करतात, राधा राणी आमची शेवटची एकच इच्छा आहे, त्या श्रीकृष्ण परमात्म्याला आम्हाला डोळे भरून पाहायचं आहे, त्या श्रीकृष्ण परमात्म्याला आम्हाला अंतःकरणामध्ये बसवायचं आहे, त्या कन्हैया आमच्यापासून दूर नाही गेला पाहिजे. राधा राणी फक्त आमची एवढीच विनंती आहे तुला की आमच्या भक्तीचे महात्म्य आम्हाला तुझ्या जीवनातील थोडीशी भक्ती प्राप्त व्हावी, जेणेकरून श्रीकृष्ण परमात्म्यापर्यंत आम्हाला पोहोचता येईल. राधा राणी आमची फक्त एकच विनंती आहे तुला. राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना है, तुम सामने हो मेरे, तुम सामने हो मेरे, मेरा दम ही निकल जाए, मेरा दम ही निकल जाए, राधे चरणों की, राधे तेरे चरणों की
साधू संत महात्मे म्हणतात राधा राणी आमची एकच तमन्ना आहे, राधा राणी आमची एकच इच्छा आहे, ज्यावेळी शेवटचा श्वास आम्ही मोजू ना राधा राणी तू आमच्या समोर असावी, तुझं नाव आमच्या मुखामध्ये असावं. ही राधेची महिमा होती. ही राधा राणीची महती होती. आणि राधा राणीची महती, राधा राणीचा महिमा एवढा महान आहे महाराज. राधा राणी आणि श्रीकृष्ण परमात्मा काही वेगळे नाहीयेत. या जगाने ज्यांना मान दिला, या जगाने ज्यांना डोक्यावर घेतलं, या जगानेच नाही तर देवानं ज्यांना डोक्यावर घेतलं ना, ती म्हणजे राधा राणी, म्हणजे भक्ती माता आहे. श्रीकृष्ण परमात्म्याने या भूमासूर दैत्याचा वध केला. तो म्हणजे नरक चतुर्थीच्या दिवशी त्याचा वध केल्यानंतर सर्वजणांना, ज्या पत्न्यांना सोडलं ना या राजधानीतल्या सर्वच पत्न्या म्हणत होत्या, स्त्रिया म्हणत होत्या, कृष्णा अरे या जग आम्हाला जवळ घेणार नाही, हे जग आम्हाला नाव ठेवेल. जगानं राधा राणीलाही नाव ठेवलं, जगानं मीराबाईलाही नाव ठेवलं, जगानं प्रत्येक संतांना नाव ठेवलं. जनाबाईला सुद्धा लोक वेड म्हणत होते, सकोबाईला सुद्धा लोक वेड म्हणत होती, कानोपात्रेला लोक म्हणत होती अरे ही तर वेश्याची मुलगी आहे. पण त्या देवानं महाराज काय केलं, त्या कानोपात्रेला पंढरपूरला दर्शनाला गेल्यानंतर जिचं अगोदर पहिल्यांदा दर्शन घ्यावं लागतं ती म्हणजे आमची कानोपात्र माता आहे. लोक तिला नाव ठेवत होते, लोक म्हणत होते अरे ही वेश्याची मुलगी आहे. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्र मंदिरात जागा दिली, कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्री हरी, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्री हरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. त्या देवानं काय केलं होतं महाराज, कानोपात्रानं देवानं मंदिरात जागा दिली. कोण होती महाराज ती, एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्राला देवानं मंदिरात जागा दिली. संत चोकोबा शेजारी आही नामदेव पायरी, संत चोकोबा शेजारी आही नामदेव पायरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. त्यावेळी सर्व स्त्रिया त्या श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणत